भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये यशाचं मोजमाप हे त्या विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांवरती केलं जातं. म्हणजे त्याला गणितामध्ये किती मार्क मिळालेले आहेत किंवा इंग्लिश किती चांगलं बोलतो, विज्ञानामध्ये त्या विद्यार्थ्याचं यश कसं आहे हे बघितलं जातं आणि त्यानुसार तो विद्यार्थी हुशार आहे की ढ आहे हे ठरवलं जातं. एखादा विद्यार्थी जर सेन्सिटिव्ह असेल म्हणजे संवेदनशील असेल तर त्याची थट्टा उडवली जाते किंवा त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जातात. मात्र परदेशातील विद्यापीठांमध्ये सेन्सिटिव्हिटी म्हणजे सेन्सिबिलिटी किंवा संवेदनशीलता हा एक अतिशय चांगला गुण मानला जातो आणि त्याला सजगता अशा प्रकारे बघितलं जातं. म्हणजे विद्यार्थी आपल्या समाजाबद्दल, आपल्या समाजामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सजग आहे आणि त्याला त्या गोष्टींबद्दल काहीतरी करायचं आहे, अशा प्रकारे परदेशातील विद्यापीठ या गुणाकडे बघतात. म्हणूनच परदेशातील विद्यापीठांमध्ये स्कॉलरशिप सहित किंवा चांगल्या विद्यापीठांमध्ये ऍडमिशन मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रोफाईल्स तुम्ही बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की त्यातल्या बऱ्याच विद्यापीठांनी व्हॉलेंटिअरिंग किंवा चॅरिटी वर्क केलेलं असते. त्यांनी वेगवेगळ्या एनजीओच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नांवरती काम केलेलं असतं. एनजीओ जरी नसेल तरी स्वतः एखाद्या प्रश्नावरती वेगवेगळ्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न केलेला असतोय. म्हणजे विषय कोणताही असू दे, तुमच्या समाज बदलाची जाणीव ही तुमच्या संवेदनशीलतेमधून दिसून येत असते. LGBTQ राईट्स असतील, वृद्धाश्रमासारखी एखादी गोष्ट असेल किंवा पर्यावरण बदलासारखा विषय असेल, स्लम मधील मुलं असतील, विमेन एम्पॉवरमेंट असेल, जेंडर इक्वॅलिटी असतील किंवा ग्रामीण भारतामधील कुठलाही विषय असू दे, या विषयामध्ये जर तुम्ही काम केलं असेल तर ते तुमच्या ऍप्लिकेशनला रिअल ऍप्लिकेशन बनवतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सेन्सिटिव्ह असणं म्हणजे हळवं असणं किंवा कमजोर असणं नाहीये, तर सेन्सिटिव्ह असणं म्हणजे सेन्सिबल असणं, सजग असणं, संवेदनशील असणं. संवेदनशीलता ही आजची खरी ताकद आहे. इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये जरी मार्क्स, रँक्स आणि कॉम्पिटिशन असेल तर वेस्टर्न एज्युकेशन सिस्टममध्ये थॉटफुल असणं आणि ग्राउंडेड असणं हे महत्वाचं मानलं जातं. जगभरामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत आणि या प्रॉब्लेम्सवरती काम करण्यासाठी जगाला थॉटफुल, विचार करणार आणि इतरांची दुःख समजून घेणारं संवेदनशील नेतृत्व हवं आहे, अशा प्रकारचा विचार परदेशी विद्यापीठ करतात. तर त्यामुळं तुम्ही ती संवेदनशील विद्यार्थी असाल, तुम्ही ती संवेदनशील व्यक्ती असाल तर परदेशी विद्यापीठ हा तुमच्यासाठी राईट ऑप्शन आहे. त्यामुळं परदेशी विद्यापीठांचा विचार तुम्ही नक्की करायला हवा. आणि हे रील आवडलं असेल तर दूरदेशीच्या ज्ञान वाटा हे पेज फॉलो करायला विसरू नका.